night sky with you, getting high in the sunrise with you, getting through all the bad times with you. I wasn't missing a thing, now I do. यार गाडी आता शेताच्या वरती लावली आहे. शेतामध्ये गाडी नाही जात आपल्या. चाबी याच्यासाठी काढली पेट्रोलची, कारण कसं आहे कोणी गाडीतलं पेट्रोल नाही काढलं पाहिजे. तिकडे आप्पाजी आपल्या शेता साईडचे, त्यांना विचारून घेतो काल फवारा मारला का. आता आप्पाजी काल फवारा मारला का मग? ते भलते कामात आहे. त्यांनी आणलं संत्र्याचे झाड की निंबाचे झाड तर माहीत नाही. आपल्या गाडीला HSRP नंबर प्लेट नाही. आपल्या गाडीला HSRP नंबर प्लेट नाही मित्रांनो. ही जुनीवाली गाडी आहे ना, तिला आपण 8,000मध्ये घेतली होती. पण 8,000च्या वरतं काम काढलं आहे मित्रांनो. जेव्हा मला का वावरामध्ये शेडचं काम करायचं होतं, त्या टाईमला मी कमसे कम ह्या गाडीनं 1.5 ते 2 ट्रॉली रेती, जे ट्रॅक्टरला रेजर राहते कामध्ये 100 फुटी रेती, तेवढे 2 ट्रॉल्या, कमसे कम 2 ट्रॉल्या रेती मी त्या बाईकनं म्हणजे चुंबड्यामध्ये भरत जाऊ, गाडीवर ठेवत जाऊ आणि शेतामध्ये नेत जाऊ. असं आहे यार. हे आपली नदी तुम्हाला दाखवली ना. तर यार काल मिस्टर इंडियन हॅकर मधला जो एक मेंबर आहे, जो सोनू भाई, त्यांनी न्यू चॅनल बनवलेला आहे सोनू भाईजी म्हणून. तर यार त्यांचा जो फर्स्ट ब्लॉगच एवढा भयंकर होता, म्हणजे चांगला वाटला मला. म्हणजे त्या बंदानं बहुत काही शिकलं, बहुत काही केलं. तर यार काही नाही, बहुत स्ट्रगल होती त्याच्या लाईफमध्ये. त्यानं ते दिवस काढले. आता माहीत नाही असं काय झालं की त्यानं ते चॅनल सोडलं. मिस्टर इंडियन हॅकर टीमच्या बाहेर झाला तो, म्हणजे खुदसे झाला असेल, त्याचा काही विषय नाही. पण बंदा मस्त आहे यार, आहे की नाही. तर यार त्याच्या लाईफमध्ये एवढे स्ट्रगल असून पण ते नाही का आता व्हिडिओ बनवू शकते, ती म्हणजे एक यूट्यूबला वेळ देऊ शकते. जेव्हा की समजा त्याची कंडिशन बहुत डाऊन असल्याने आता पण. तर सोनूभाई जोपर्यंत मिस्टर इंडियन हॅकर टीममध्ये होते तेव्हापर्यंत सर्व ठीक होतं. पण आता जो विषय आहे की जसं हो यार, तुम्हाला तर पहिले पाणी दाखवायचं म्हणून राहिलं मावाला. पहिले पाणीच दाखवून देत तुम्हाला. हे देखो भाईयो, हे देखो पाणी. हे आपली नदी आहे यार. हां, तर आता विषय चालतो सोनूभाईचा, की तो बंदा बहुत म्हणजे आता जे त्यांना क्रिएटिंगचं जे काम चालू केलं आहे तिथे त्याला यश मिळवणंच. कारण की तो जो मिस्टर इंडियन हॅकर टीमकडून जे शिकला आहे की ब्लॉग शूटिंग, रेकॉर्डिंग, जे काही आहे, म्हणजे सायन्सचे एक्सपेरिमेंट करते, तो विषय तो अलगचा झाला. तो तर त्याच्या लाईफच्या म्हणजे ते त्याच्यावर त्याची लाईफ डिपेंड आहे. आता जसं एज्युकेशन आहे तशावर तो आहे. पण जे त्याला शिकायला भेटलं मिस्टर इंडियन हॅकर टीमकडून की व्हिडिओ क्रिएटिंग कशी करायची, काय करायची, आहे की नाही. तर यार कसं आहे, ते शिकणं त्याच्यासाठी बहुत फायद्याचं झालं आता, आहे की नाही. जेव्हा आता त्यानं स्वतःचं चॅनल केलं तर एका दिवसामध्ये त्याचे 14,000 सबस्क्रायबर 2 दिवस झाले त्याच्या चॅनलला. पण जसं नाही का मिस्टर इंडियन हॅकरनं जसं दिलराज भाईने जसा व्हिडिओ बनवला तसंच नाही का त्याचे म्हणजे कसं आहे, दिलराज भाईने जसा व्हिडिओ बनवला तसेच त्याचे सबस्क्रायबर जे आहे ते चालले गेले सीधे 14,000वर. त्याच्यामध्ये मी रात्री 12:30 वाजता सोनू भाईचा व्हिडिओ पाहिला, मिस्टर इंडियन हॅकर म्हणजे दिलराज भाईचा व्हिडिओ पाहिला. त्याच्यानंतर मला असं वाटलं की सोनू भाई यार बहुत मतलब डाऊन टू अर्थ बंदा आहे की नाही. तर यार हे आपले आता पराठी, आता सोनू भाईला तर जाऊ दे, लेखायला तो आपलं काम करून राहिला. आपण पण आपलं काम केलं पाहिजे. आपली पराठी यार इथे आज करायची होती आपल्याला फवारणी, पण फवारणी आपण याच्यासाठी नाही करू शकलो की हा जो पाणी आहे येत आहे का, थेंब दिसत आहे का कॅमेऱ्यामध्ये. आपला कॅमेरा थोडा हे आहे तर माहीत नाही दिसते की नाही दिसत. तर माझ्या डोळ्यांना पण बहुत कमी दिसत आहे. तर जो विषय आहे
तर पाण्याच्या कारणानं काही फवारणी जमून नाही राहिली. यार थोडं थोडं पाणी येऊन जाते पानावर तर आपली फवारणी थांबून जाते. आणि हे आपलं शेडचे काम इथंपर्यंत पोहोचले यार. हे जे टी शर्ट आहे 2 वर्षाच्या अगोदर मी नाही का टाकून दिली ते घालायची नाही म्हणून. पण हे शेडचे जे चक्कर आहे शेडच्या चक्करमध्ये एवढा पैसा घालवला मी की आता स्वतःवर खर्च करायचे म्हणणं होतं. असं नाही की पैसे नाही पण खर्च करायचं म्हणणं होतं. इथं जेव्हा 1.5 लाख रुपये मी खर्च केला 1.5 लाख खर्च केल्याच्या नंतर मित्रांनो स्वतःच्या जीवावर खर्च करायचं म्हणणं होत. ज्या मोबाईलला रेकॉर्डिंग होऊन राहिली तो 20,000चा घेतला. आता एवढा खर्च केल्याच्या नंतर यार आणखी जीवावर खर्च करायचं म्हणणं होत. तर हे टी शर्ट 2 वर्षाच्या अगोदर घालणं सोडलं होतं. आज डबल घालून राहिलो कारण की कसं आहे आता एवढा खर्च केल्याच्या नंतर नाही होत मन असं आहे. इथे आपण सांबार फेकला होता यार सांबार तर निघाला नाही. चालेल काय झालं समजून नाही राहिलं. चला अंधारात जाऊ ना. का हे दिसते ह्या जो गोलामध्ये आहे तो सांबार बरोबर आहे पद्धतशीर आहे. हात दुखते बे तो सांबार बरोबर आहे. हे जे झाड आहे हे जे छोटंसं झाड दिसत आहे हे छोटंसं रोप सांगा छोटंसं रोप हे तर हे वय मित्रांनो जे शेवग्याचे झाड आहे ते वय. तर जेव्हा झाड आणलं होतं तेव्हा तुटलं होतं माझ्या हातानं. तुटलं होतं ते झाड ऑटोमॅटिकच वाढलं होतं आणि हे झाड तुटलं होतं तर हे झाड लवकर निघलं. हे झाड लवकर निघलं ते झाड आत्ता निघून राहिलं. इतक्या दिवसाच्या नंतर बरं झालं की मग त्याच्या जागेवर दुसरं झाड लावलं नाही निघून राहिलं बिचारा. तर असा विषय आहे. इथे लावला आपण शेवगा वेवगा आणि इथं सांबार लावलं होतं. सांबार नाही निघला पण यार तणच निघलं. सांबार पण निघला होता पण पाखरानं खाऊन टाकला. कसं काय झालं ते तर हे सांबार जेवढा राहिला आता हवाला पण पाखरं खाऊ शकते कधी पण. तर पाणी आलं आहे पाणी आल्याच्या नंतर आता का प्रोसेस होते याच्यामध्ये का प्रोग्रेस येते तर माहीत पडेल. आपण शेवग्याचे झाडं जेव्हा मोठे झाले त्याचे हे शेंडे कापले होते. शेंडे याच्यासाठी कापले होते मित्रांनो की नाही का ह्या झाडाची जी पानं आहे ते कुडतळले होते. पाखराला कुडतळले की कोण कुडतळले मला समजलंच नाही. तर त्याच्या कारणाने मी शेंडे कापले होते झाडाचे. तर आता ते पण वाढून राहिले बरोबर ठीक आहे सब सही चालू आहे. तर विषय असा आहे हे जे जाडी पडून आहे हे जाडी लावायची आहे शेडच्या साईडनं वरच्या साईडनं 2-2 फुटाची गॅप पडली आहे तिथे आपल्याला ते जाडी लावायची आहे. त्याच्या कारणानं आपण आता थांबू ना नाही तर आपल्याला इथे आणायचं आहे. तुम्हाला तर सांगितलं होतं आपल्या चॅनलवर जे स्टार्टिंगपासून व्हिडिओ टाकले आहे कोणीच पाहिलं नसेल माझ्या हालाला पण ते जे टाकलं आहे मी व्हिडिओ त्याच्यामध्ये सर्व काही लिहून आहे. इथं हे जे खाली जागा होती तेव्हापासून ते शेडचं स्ट्रक्चर उभं होतपर्यंत आहे टीना टाकतपर्यंत सर्व A to Z व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मित्रांनो. तर यार प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ पण पाहिजे यार थोडंसं ठीक आहे. याचं लॉक लावला आहे मी ना. चला यार बाय.